आज मी करणार होते उडदाचे पापड। त्याच्यासाठी मी 2 किलो उडदाची डाळ आणली आहे, ती नीट करून घेतली आणि आता आपण ती गिरणीतनं दळून आणूयात। इथे आपली डाळ दळून आली आहे, पीठ आपलं असं झालेलं आहे। आता पीठ मळण्यासाठी इथे एका पातेल्यात मी 2 मोठे तांबे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाण्याला उकळी आली की आपण त्याच्यात रामबंधूंचा पापड मसाला टाकणार आहोत। 2 किलोला 200 ग्रॅम घातलेले आहेत मी, म्हणजे 2 पुड्या टाकलेल्या आहेत। आणि मसाला टाकल्यामुळे आपल्याला बाकीचे काहीच टाकायची गरज नाहीये। पाण्याला उकळी आली, मी एक पुडी ऑलरेडी टाकलेली आहे आणि आता ही दुसरी पुडी टाकते आणि आता सगळं मिश्रण आपण एकसारखं हलवून घेऊयात। आणि एक उकळी आली की आपण गॅस बंद करून हे पाणी थंड करून घेऊ, म्हणजे आपल्याला पीठ मळता येईल। पीठ आपलं आता मळायला तयार आहे। पाणी पण आपलं थंड झाले। आता आपल्याला जसं लागेल तसं पाणी घेऊन आपण पीठ मळूयात। एकदम सगळं पाणी टाकायचं नाहीये, थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ मळायचं आहे। पिठाचा गोळा एकदम घट्ट करायचा आहे आपल्याला, त्याच्यामुळे जसं लागेल तसंच पाणी घ्यायचं आहे। पण इथे बरोबर मला तेवढं पाणी तेवढं माझ्या त्या पिठात तेवढं मावलेलं आहे। इथे आपलं पीठ आता मळून तयार आहे। आता आपण ते 2 तास बाजूला ठेवूयात, म्हणजे ते भिजेल। पीठ छान भिजले। आता मी याच्यातले छोटे छोटे गोळे करून घेतले आणि ते टेचून घेतले पाट्यावर। पीठ टेचल्यामुळे आपले पापड छान खुसखुशीत होतात आणि त्याला फोडही छान येतात। सगळं पीठ व्यवस्थित टेचून झाल्यावर मी त्यातला एक गोळा घेऊन त्याची एक वळकटी करून घेतली आणि मग त्याचे छोटे छोटे गोळे कट केले। तुम्हाला जेवढ्या साईजचं पापड हवं आहे तुम्ही त्याप्रमाणे त्याच्या लाट्या कट करू शकता। मी आता इथे सगळ्या लाट्या कट करून घेतलेल्या आहेत। आता याच्यातली एक लाटी घेऊन आपण पापड लाटूया। पापड लाटताना जर तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही तूप किंवा पीठही लावू शकता। मला इथे काही तशी गरज वाटली नाही, माझे पापड छान व्यवस्थित लाटता येत होते। पीठ घट्ट मळल्यामुळे पापड व्यवस्थित लाटता येत होते। पापड वाळवताना मी फॅन खालीच वाळवली आणि त्याला दुसऱ्या दिवशी थोडंसं कोवळ्या उन्हात टाकलं होतं। 2 किलोमध्ये माझे इतके सारे पापड करून झाले होते। आता इथे आपण पापड तळून पाहूयात। इथे तेल गरम झालंय, मी पापड टाकलाय। आपले पापड छान खुसखुशीत झाले होते। कशी वाटली तुम्हाला ही पापडाची पद्धत? तुम्ही एकदा अशी नक्कीच ट्राय करा। आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर छान छान कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।